बरं आहे ना, त्यांच्या दोघांच्या पक्षासाठी चांगली गोष्ट आहे. जर महाराष्ट्राचं किती हित चांगलं होईल, काय साध्य होईल, आणि ते मुद्द्यावर एकत्र होत आहे का राजकारणासाठी एकत्र होत आहे हा विषय आहे ना. मुद्द्यासाठी एकत्र झाले असते तर आम्ही काही बोललो असतो. आता ते राजकारणासाठी मुंबई महानगरपालिकेतून जाऊ नये, म्हणजे मुंबईची सत्ता जाऊ नये याच्यासाठी एकत्र होत आहे. तर ते कुठले मुद्दे घेऊन एकत्र होत आहे ते खरं तर आलं पाहिजे. मुद्द्यावर एकत्रीकरण होते, फक्त मुंबई आपल्याला घ्यायची आहे याच्यासाठी एकत्रीकरण होते ते काही निश्चित नाही आहे. नाही, सांगता येत नाही वेळेवर काय होत आहे का. ह्या व्यक्तिगत ज्या निवडणुका आहे नगरसेवकाच्या, ह्या ज्या निवडणुका ह्या पक्षाच्या बळावर होतच नाही, ह्या त्याच्या व्यक्तिगत कार्यशैलीवरच होते. त्याच्यामुळे पक्षाची एकाच घरातले दोघं उभे राहतात. एक मनसेकडून राहीन, एक शिवसेनेकडून, एखादा त्याच्याच घरातली सोनगिन भाजपकडून राहील. त्याच्यानं वेळेवर कशा उमेदवार येतात त्याच्यावर खूप अवलंबून असतं ना. या लोकसभा आणि विधानसभेसारखं पक्षीय ताकदीवर या निवडणुका होत नाही. सहसा व्यक्तिगत त्याची काय कॅपॅसिटी आहे, त्याची काय ओळख आहे. कारण जितकं तुम्ही खाली खाली निवडणुका जाण तेवढ्या त्या व्यक्तिगत पातळीवर जातं. जेवढं वरते जाण तेव्हा ते पक्षीय बलावर जातं. विचारून सांगतो मी तुम्हाला. एखादं चांगला ज्योतिष्य पाहतो, दोघांचा हातही पाहा लागल, मग सांगू.